नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मार्फत काल एक नुकतीच ई निविदा आपल्याला जाहीर केलेली दिसले। आता ही ई निविदा कशा संदर्भात आहे, नेमकं त्याचा टीईटी आणि टेट परीक्षे संदर्भात काय परिणाम होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहे। नमस्कार, मी विजय शेळके आपले सगळ्यांचे इग्नाइट अकॅडमी या चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी आता एक नुकतीच ई निविदा सादर केली आहे किंवा ई निविदा मागवली आहे। काय आहे ती ई निविदा या संदर्भात आपण बघणार आहोत। बघा, या निविदेमार्फत त्यांनी ऑफलाईन परीक्षेचं कामकाज सेवा करण्यासाठी संस्था निवडी करता म्हणजे त्यांना त्यांच्या मार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षांसाठी त्यांना एक संस्थेची निवड करायची आहे आणि जी त्यांच्या परीक्षा कंडक्ट करणार आहे म्हणजे परीक्षा परिषद सगळे काही कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडे देणार आहे। त्या संदर्भात त्यांनी काय केलं, ई निविदा मागवलेली आहे आणि त्याची तारीख वगैरे कधीपर्यंत पोहोचायची आहेत या सगळ्या गोष्टी या निविदेच्या माध्यमातून त्यांनी पब्लिश केलेल्या आहेत। आता ही गोष्ट आपल्या टीईटी साठी खूप महत्त्वाची। याचा अर्थ टीईटी परीक्षा घेण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद एकदम काय म्हणता येईल एकदा अशा स्तरावर काम करते म्हणजे खूप जोराचं कामकाज चालू आहे त्यांचं आणि लवकरच ही निविदा पूर्ण होईल आणि आपली परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत। मग कधीपर्यंत परीक्षा होऊ शकते, याच्यापूर्वी आपण काही न्यूज अशा ऐकल्या आहे की त्यामध्ये त्या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट कळाली आहे की प्रश्नपत्रिका बनवण्याचं काम वगैरे यांच्या मार्फत ते चाललेलं आहे आणि आता परीक्षा होणार आहे। त्यासाठी आता निविदा पण दिलेली आहे आणि लवकरच कंपनीची किंवा एखाद्या संस्थेची निवड होईल आणि ही परीक्षा आपण जो म्हणतो अंदाज बघा ऑगस्ट महिन्यामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे। ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत जाहिरात येऊ शकते किंवा ऑगस्टच्या मिडल पर्यंत मे बी एंडिंग पर्यंत जाहिरात येऊ शकते, कारण निविदा आणि ते सगळी प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी तेवढा वेळ लागेल। ऑगस्ट पर्यंत जाहिरात येईल आणि आपली परीक्षा टीईटी परीक्षा ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये होण्याचे चान्सेस, सप्टेंबर एंडिंग येऊ शकतो किंवा ऑक्टोबर फर्स्ट वीक वगैरे पण येऊ शकतो। म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर ह्या 2 मंथ पैकी कोणत्या एक मंथ मध्ये आपली परीक्षा फिक्स होणार आहे आणि ही गोष्ट टीईटीचा अभ्यास करणाऱ्या सगळ्या मित्रांसाठी खूप महत्त्वाची। मित्रांनो, अजूनही गाफील राहू नका, कारण एकदा का सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, ऍड पडल्यानंतर आपण जर अभ्यासाला सुरुवात करत असेल तर मात्र तुमचा गोंधळ होऊ शकतो। आतापासून प्रॉपर वेनी तयारी करा, कारण तुमच्याकडे अजून 2 महिन्याचा 2.5 महिन्याचा वेळ आहे आणि तो वेळ जर व्यवस्थित वापरला तर तुमचा व्यवस्थित प्रकारे अभ्यास होतोय। आणि याच विद्यार्थ्यांचा विचार करून आपण बॅच सुद्धा लॉन्च केलेल्या आहेत बरं का। अजून ज्यांच्यापर्यंत या गोष्टी गेल्या नाही त्यांच्यासाठी सांगतोय की आपण इग्नाइट अकॅडमी मध्ये तुम्हाला टीईटी आणि टेट दोन्हीच्या बॅच आहे। टीईटीचा पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, पेपर 1 व 2 एकत्रित असेल। कोणत्याही प्रकारची जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर त्यासाठी आपण बॅच सुरू केलेली आहे। आपला खाली नंबर स्क्रोल होतो, यावरती तुम्हाला ही माहिती मिळेल आणि ज्यांनी अजूनही या माहितीपासून वंचित आहेत त्यांनी आजही सुरुवात केली तरी सुद्धा तुमचा अभ्यास व्यवस्थित प्रकारे होतो। आपली नवीन बॅच 4.0 18 तारखेपासून पण चालू झालेली आहे। त्याचबरोबर बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचं पुस्तक सुद्धा आपल्या मार्केटमध्ये आलेले आहे। पुस्तक तुम्हाला घरपोच उपलब्ध होईल। इग्नाइट अकॅडमीच्या ऍप स्टोअर वरून तुम्ही त्याला ऑर्डर करू शकता किंवा तुमच्या जवळच्या बुक स्टोअर वरती सुद्धा हे पुस्तक तुम्हाला उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर आपले इतरही पुस्तक आहे, पीवायक्यू सेशन विश्लेषण करणारं पुस्तक सुद्धा आहे बघा, सक्सेस मास्टर नावाचं पुस्तक आहे। यामध्ये आपले आतापर्यंत आलेले टीईटीला आलेल्या सगळ्या 26+ प्रश्नांचं विश्लेषण केलंय। पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या अकॅडमीवरती चालू आहे। मित्रांनो, अभ्यास करायला सुरुवात करा, कारण एकदा का ऍड पडली आणि त्यानंतर तुमचा गोंधळ होतो, त्यामुळे घाई करा आणि आजपासून ज्यांनी अजून सुरुवात केली नसेल त्यांनी आतापासून सुरुवात करा, तरी तुमचा अभ्यास होतो। ओके, ऑल द बेस्ट सगळ्यांना, थँक्यू।